कोल्हापुरातील शुक्रवार पेठमधील स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी जैन मठातील 28 फुटी भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीचा आज महामस्तकाभिषेक सोहळा झाला। विविध प्रकारच्या जल आणि रसांच्या अभिषेकानं मूर्ती नखशिकांत न्हाऊन निघाली। या सोहळ्याला जैन साधूंची उपस्थिती होती। शिवाय महाराष्ट्रासह विविध राज्यातून शेकडो जैन बांधवांनी या सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला। शुक्रवार पेठेतील स्वस्ती श्री लक्ष्मीसेन मठ हा जैन समाजाचं श्रद्धास्थान आहे। मठाच्या प्रांगणात 28 फुटी भगवान आदिनाथ तीर्थंकरांची मूर्ती असून दरवर्षी या मूर्तीवर अक्षय तृतीयेला महामस्तकाभिषेक केला जातो। या वर्षीचा हा 65वा महामस्तकाभिषेक सोहळा होता। आज जल, नारळ पाणी, उसाचा रस, आमरस, दूध, दही, श्वेतचंदन, रक्तचंदन, हळद, कुंकू, साखर, वनौषधी, अष्टगंध, पुष्पवृष्टी आणि शांतीधारा अशा 20 पेक्षा अधिक रसांचा अभिषेक मूर्तीवर घालण्यात आला। या अभिषेकाचा मान कांचन भिवटे आणि परिवाराला देण्यात आला होता। त्याचबरोबर माजी आमदार प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे यांना आदर्श दाम्पत्य पुरस्कारानं मठाच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं। लक्ष्मीसेन महास्वामींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। महामस्तकाभिषेक सोहळ्याला महाराष्ट्रासह विविध राज्यातील शेकडो जैन बांधव उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय मगदूम, जे.बी. पाटील, सुरेश रोटे, अतुल होनाले यांच्यासह जैन बांधवांनी परिश्रम घेतले।